नमस्कार मित्रांनो, हे बघा आम्ही उद्या आता माझी डायलिसिस म्हणून आज मी लगेच शेतामध्ये आले. बघा बबलू मग काय का पाय बरं आलेली चांगली. हे बघा मी शेतामध्ये आले. आज मला शेतात आल्यावर खूप आनंद वाटतो. बीपीच्या गोळ्या चालू मी अशी मोकळे वातावरण झाले, मला गोळी घ्यायचं सुद्धा काम नाही राहत. हे बघा कोणती झाडं आले ते उसाडामध्ये, त्याला मक्का आली. अरे निब्बर झाली मक्का झाली का एखादा ते करून पाय ना. हे बघा मित्रांनो कसे सुंदर शेत आहे आपलं. हे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर रोडच्या कडेनंच आपलं शेत आहे. हां चला बघा आपला ऊस कसा आहे बघा बरं, किती सुंदर ऊस आहे ना. बाई पाणी नाही पाणी नाही पाणी नाही, मस्त ऊस आहे माझा. मला फक्त एवढे कष्ट डायलिसिससाठीचे माझे. तुम्ही जर मित्रांनो तुम्ही जर मला लाईक आणि फॉलो केलं ना, खरं तुम्हाला माझा आशीर्वाद लागून जाईल, माझ्या लेकराचा आशीर्वाद लागून जाईल. तुम्हाला खूप त्रास आहे, मला खूप त्रास आहे. कष्ट करून डायलिसिस करावं लागते, विचारूच नका. सरकारी हॉस्पिटलमध्ये पण आहे डायलिसिस, पण ध्यान देत नाही, ते व्यवस्थित ध्यान देत नाही, नसतंच करतात ते लोक. चांगली डायलिसिस करत नाही, बिमारच असतं माणूस कंटिन्यू. त्याच्यामुळे मग पैसे भरून खाजगीमध्ये मी डायलिसिस करते. जर मित्रांनो तुम्ही मला लाईक आणि फॉलो केलं तर तुमच्या आशीर्वादाने यूट्यूबचा पगार चालू होऊन जाईल मला, आणि त्याच्यात वरल्यावर माझी डायलिसिस होऊन जाईल. मला त्रास राहणार नाही काही. माझे लेकरं, माझे सोन्यासारखे लेकरं, त्यांच्यासाठी जर नाही. हे बघ हे एक लेकरू माझं, ते बी कामच करतं माझ्यासाठी. हे बी राबतं, त्यांचे पप्पा बी राबते, पण तरी दवाखान्यामुळं आम्हाला पैसे पुरत नाही. लय अवघड आहे आमचं जीवन. हे बघा मी गिलके दोडके लावले होते मित्रांनो. हे बघा माझे गिलक्याचे झाडं मागं लावले होते मी. आले बबलू एवढं वेला उसाल दे बरं गुंडळून. ये भाऊ इकडं, उसाल जर गुंडाळ नाही तर मग इकडं काढून द्या. असं काढासारखं नाही झालं म्हणा. अजून बेलाचं झाड उकलं पाय बरं इथं एखादं. मी बेलाची झाडं लावले तिथं. बेलावर बाप भरपूर पाणी व्हायला जातं इथं. इथं काहीतरी कर बरं नळीला. दादा सांग, ए दादा दादा चला आपण विहिरीकडे जाऊ शेतात. चल